ज्योतिबाच्या नावानं सध्या आपण चाललो आहे कोल्हापूरला ट्रेनमधनंच. तिरुपती ते कोल्हापूर आम्ही चाललेलो आहे. बघू शकता सगळे आता झोपलेले, कारण की आता रात्रीचा समय, त्यामुळं मला पण भरपूर झोप आली, त्यामुळं मी व्हॉईसवर टाकतो इथं. चला भेटूया सकाळी. Keep running faster and faster. I don't know what we're after, yeah. We keep up with disaster, disaster. I'm thinking that they're after me. We're running like ooh, faster and faster. We're running like ooh, faster and faster. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर अजून पण आम्ही ट्रेनमध्येच आहे. 18-19 तासाचा प्रवास आहे. कसं जाणार आहे काय माहीत नाही, तर बघूयात. गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. वी आर हेडिंग टुवर्ड्स कोल्हापूर. We will reach by 5 PM. कोण चहा पिणार? पण बोला. सो गाईज, आता आपण चाललोय कोल्हापूरला. अर्धा रस्त्याच्या थोडंसं राहिलं, अर्धा रस्ता पण नाही झालेला अजून कंप्लीट. 5-5:30 पर्यंत पोहोचू आपण. तुम्ही बघू शकता आता सगळे चहा प्यायला बसलेत. चहावाला भाई आहे. चहा होतोय तो चहा. जस्ट आम्ही कोल्हापूरला पोचलो आहे. बघू शकता आत्ताच ट्रेन सोडली आम्ही पण. सगळे अजून स्टेशनवर. आम्ही सध्या चाललो आहे रूमवरती, जे आम्ही एक हॉल बुक केला आहे तिकडे चाललो आहे. मी सगळे रिक्षा वगैरे बुक करून, बाकीचे पण मागचे रिक्षा दे. आम्ही आत्ता चाललो आहे, बघू शकता तुम्ही. तो पोरगा लय वेळ झाला वाट बघतोय. आता तुम्ही बघा, आम्ही सार्थक आहे, मयूर आहे, शार्दूल आहे. सध्या यावेळेस कॅमेरा माझ्या हातात आहे. आणि आम्ही फक्त चौघच मंदिरात चाललो आहे. बाकीची गँग अजून आलेली नाही, त्यांचं अजून आवरून झालेलं नाही आहे. आणि आमच्यापैकी एक जण थांबलेला आहे तिथं, त्यासाठी आम्ही बघतोय. बघू शकता तुम्ही, कोल्हापूर आहे. कोल्हापुरात आहे आम्ही सध्या. आवरून वगैरे झालेलं आहे आमचं. आणि आत्ता आम्ही म्हणजे तसं म्हटलं तर असं बराच वेळ झाला आहे. म्हणतात की असं इथं विचारलं आहे आम्ही, तर मंदिर 9लाच बंद होतं. मंदिरात तसं अलाउड नाही आहे फोन वगैरे आतमध्ये, म्हणजे गाभाऱ्यात. तोपर्यंत आम्ही तुम्हाला दाखवू तिथलं मंदिर वगैरे कसं असतं. आणि बाकी म्हटलं तर काय, तुम्हाला काय सगळं सांगितलेलंच आधीपासूनच. बाकी विषयच वेगळा आहे. शार्दूल, शार्दूल तुला काय म्हणायचं आहे का? मला एन्जॉय करायचे भरपूर. आपण
दाखवणार तुम्हाला. सध्या विचारपूस चालू आहे की बाबा इथं कुठे नेमकं मंदिर. आपल्याला पुस्तकांचं नातं काही नाही आहे. आपण बघू जरा दुसरीकडं. सांगतो आम्ही राईट साईड. हे आहे मंदिराचं मेन एंट्रन्स. मंदिर महालक्ष्मी मंदिर मस्त मंदिर आहे. आता बाहेर पण बाहेर दुकानं वगैरे सगळी. हा आमचा वेदांत तिथे सध्या कामाला लागला आहे. सेम तुळशीबाग आहे. सेम तुळशीबाग. हा काय म्हणता का शार्दूल? हा म्हणतं की कोल्हापूरचे साऊंड पुण्यापेक्षा नाही का वाढवे. याला सांग जरा पुण्याचे साऊंड घेऊन. कारण मी कमेंट बघतो ना कोल्हापूरवाले अपोजिटला असतं त्या टायमाला. फक्त अलका चौकात फक्त अलका चौकात अलका चौकातील सगळे कसे आवडतात बघ. गावातले वाटलं नाही. मी असं करणार आहे इकडून असं करणार सगळ्यांचे महालक्ष्मी मंदिरात दत्त जयंतीनिमित्त एक पालखी आहे बहुतेक. ते पालखी तुम्ही समोर बघू शकता. आणि पण सध्या लाईनीतच आहे. मस्त अशी पालखी चालू आहे. सो आता आम्ही जेवायला आलेलो हॉटेलमध्ये. माहिती मला माझंच पाहिजे. शेर घासपूस कारण की त्याचा उपवास आहे. वेदांत शांत की मटण खाऊन आला आणि आता आपण जेवण करतोय. वरण भात खातोय. सध्या ऑर्डर देणं चालू आहे. वेलकम टू कन्हैया. We are in Kolhapur, attend the Mahalakshmi Darshan and now finish dinner right now. Done. मेरा नाम है पृथ्वीराज. पृथ्वीराज. मेरा नाम बघितलं तुम्ही सगळेजण निवांत जेवत आहेत. मी तर ब्लॉग काढत बिझी आहे. सध्या शार्दूलला बघू शकता तुम्ही. शार्दूल पण या ब्लॉगचा मेन आहे. शार्दूलच खरा हा ब्लॉग ठरवला आहे. सध्या जेवतोय तो. सकाळचे 5:15 झालेत आणि आज आम्ही ज्योतिबाला जाणार आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा. जरा 5 मिनटं जरा ब्लँक झालो. आता हालत आमची असली म्हणजे हालत तर नाही. सर्दी थंडी कोळंबी झाली आहे इथे. हा ना. हा आमचा दुसरा कॅमेरामॅन वेदांत चव्हाण. थंडी इतकी वाजते ना की बाबा मस्त चहा सुटतो. आम्ही चांगला चहा भेटत नाही. चहा शोधतो. चहा सोबत भेटतो. बिस्किट शोधतो पण जे बिस्किट पाहिजे ते भेटत नाही. हो ना. कारण की साहेबांना फक्त बॉर्बन लागतं. मग बॉर्बन शिवाय खात नाही ते साहेब. शिवाय खात नाही. चहा पण चांगला लागतो. ते स्पॉट कर. विनायक दामोदर सावरकर चौक. हा आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चौक. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही. तर ही जागा तुम्ही ओळखलीच असाल. ज्यांनी नसेल ओळखली त्याच्यासाठी सांगतो. हे आहे रंकाळा. हे सगळ्यात फेमस जागा आहे
कोल्हापूरमधली. तिथं आम्ही सकाळ सकाळी आलेलो आहे. साधारण 5:30च्या दरम्यान, 5:30-6च्या दरम्यान टाईम झालेला आहे. झू चौपाटी साहेब. सध्या आपण रंकाळ्यावरती. काय वाटतं वेदन तुला? काय नाही, माझी सध्या लयच फाटते पाण्याला बघून. बाकी काय पाण्याचा फोबिया आहे का काय? पाण्याचा फोबिया आहे का तुला? हे पण लय भारी वाटते, सीन भारी आहे. नाव तेच आहे, शाहरुख जोशी. बराबर आपण नाम क्या आपका? दर्शन गेलेला दर्शन गेलेला. तुमचं? कबीर तीर्थानी. ओके. आकाश जोगे. ओके. किधर से आप? तू आपला किधर से हो? कोल्हापुर. अच्छा. टाउन है हाँ. कोल्हापुर में. उधर से है क्या? ये भी ब्लॉगर है. हाँ क्या? मैं अभी जर्नी स्टार्ट किया है. अच्छा. सपोर्ट करो, लाइक करो, फॉलो करो. करेंगे. सबस्क्राईब करो. चालू आहे का? हां. आपले रंगळ इथलचे कोल्हापूरचे मित्र आहेत ते सगळे. इकडचेच आहेत. हम पुणे से आहे. हाँ भैया, वेलकम है आपका कोल्हापुर में. धन्यवाद. यहाँ पे आज तांबड़ा पंढरा रस्सा, मिसळ, रंकारा, महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, पन्हाळा, सब जगह नाच के. बालाजी से आए. अच्छा, इसलिए नहीं खा रहे. खाली मिसल किधर? अच्छा, बालाजी से 3-4 जगह पे साड़ों के भी खाओ अच्छा है. इधर हाँ, हाँ. स्टेशन के आसपास किधर है? इधर अपना रेलवे स्टेशन के आसपास. नहीं, महालक्ष्मी के मंदिर. मंदिर के आसपास हम आप ताराबाई रोड पे रुके. उसके आगे ये है अपना क्या बोलते हैं, कोल्हापुरी मिसळ. हाँ वो उसके बाद अच्छा. खाओ अच्छा है. नाम क्या है दुकान? कोल्हापुरी मिसळ. कोल्हापुरी मिसळ ही नाम है. साड़ों के में जाओ वो अच्छा है. दूध मिसळ किया है ट्राई. दूध मिसळ. दूध आत्ता आम्ही टॅक्सी करून चाललोय ज्योतिबाकडे. बघू शकता तुम्ही. हे आता आम्ही ज्योतिबाला चाललोय. कुठल्या तरी घाटात आहे. मस्त मजा येते. ग्रीनरी, हिरवळ वगैरे सगळं म्हणून आता तुम्ही सगळे ह्याच्यात. काय बोलतो यादन, बरोबर का नाही? बरोबर आहे सगळं. आता सध्या आम्ही घाटात आहे. तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू पण खूप चांगला आहे. एकदम खोल दरीत आहे. तो दरी मी राहिलं सांगायचं. दरी वगैरे पण भरपूर आहे. शेती बघा, शेती दिसत असेल तुम्हाला शेती. ही गाडी आमची. नंबर बघू शकता तुम्ही. दरवाजाला जरा पाणी लावा. यामध्ये पण केली पाणी देऊ नका. बघा कसा बॅरिकेड थांबला. जस्ट पोचले आणि बॅरिकेड बघा दिसत असेल तुम्हाला. आमचं जिवंत बॅरिकेड आहे. जिवंत बॅरिकेड. टोल घेतोय तो. टोल. आम्ही पोहोचलोय ज्योतिबाला जस्ट पोचलो आम्ही. हॅलो दर्शनाला. बाप्पा सॉरी, जय संदीप, जय श्रीराम. आळशी माणूस. आळशी माणूस. और हम दो कैमरेमैन इन द होम्स. बालाजी सारखी गर्दी कोल्हापूर. कुठे? अरे घाबरला, घरा साप वाटला मला. तुम्ही घाबरायला घ्यायचं कोणाला तरी. थांबूया. हे सध्या ज्योतिबाचं मंदिर परिसर. आपण सध्या या ज्योतिबाच्या मंदिरात प्रवेश झालेलो आहे. बरोबर का नाही? प्रवेशम आणि ज्योतिबाचं दर्शन. हे काय हात पकडू. हां खांदर हात पकडू म्हटलं. कुठून हात लागला ना गोला लागला. कुठे
हे मला पण घ्या की जस्ट सेल्फी काढली. लाईन भरपूर आहे. मोबाईल आमच्याकडे पैसे नाही लाईन भरपूर आहे त्यामुळे दर्शन लाईन भरपूर आहे म्हणून दर्शन यावेळेस पॉसिबल नाही आपलं आहे की नाही. लाईन आहे ही कुठली मुख दर्शनाची का? जातोयस काय? हां तो भाजप चालेल. कोणी तू टाकलं नाही आम्ही नाही टाकलो बाबा. चला लवकर चला. आपल्याला बी उडाला का रे? नाही उडाला आपल्यावर. आपण नव्हतो त्यासाठी. मी बी कॅन्सल आहे का रे? आम्ही इथं थांबलो होतो ऊसाचा रस प्यायला. रस असा चांगला आहे. आपली पोर येतो त्यांच्याकडे नाही बघत आहे मी. आपली पोर येतो आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे रूमवरती. रूमवरनं बॅग घेणार आणि मग परत निघणार ट्रेनमधनं पुण्याच्या दिशेला. There's a beauty in the way you're worn and the sharpness of your thorns, so vibrant in the imperfections. In the pain there's something real, all that anger so concealed. Still you're lost in how to feel. Just let me hold that severed heart. The pieces still so cold. All the tears won't bring it back to life. आणि आपलं झालं संबंधच नवीन आहे का जुनं आहे? स्वातंत्र्यावर सावरकर. मेरे वतन के रखवाले गवर्नर मेरी शान. आता सध्याच आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलेलो आहे. आता आम्ही आमच्या घरी चाललेलो आहे. इथं असा ह्या पद्धतीने ब्लॉग एंड होतो आहे. एंड होतोय ब्लॉग. पूर्ण 8.5 तासाचा प्रवास होता कोल्हापूर टू पुणे. तसं ट्रेन बराच वेळ झाली थांबली होती इकडे आणि स्टॉपवर. हा शेवटचा पार्टचा पण एंड आहे. हा शेवटचा पार्टच आहे हा. भेटू तुम्हाला पुढच्या ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये. आलो भाई आलो पुढे आलो.
आपल्या पुण्यात आलो भाई आपल्या पुण्यात आलो.